लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आज हे दोन्हीही एपिसोड जरा उशिरा आले होते. TTM दिल्यामुळे लग्नानंतरला उशीर झाला. तर नेहमीप्रमाणे लग्नानंतर हा मी 2 नंबरलाच देते रिव्ह्यू. तर बघा, सुरुवातीला मानिनीताई गुरुजींबद्दल काव्याला विचारत असतात, पण काव्या हुशारीने उत्तर टाळते आणि म्हणते नाही नाही, काहीच नाही बोलले गुरुजी. मग मानिनीताई म्हणतात, तुझा चेहरा का पडलाय? काव्या म्हणते, काही काय काकू, अहो काहीच नाही झालंय, चेहरा उतरण्यासारखं कुठे काय झालंय. आता काव्या तिच्या कामात बिझी आहे असं काहीतरी दाखवते. मग मानिनीताई म्हणतात, ठीक आहे काव्या, तुझ्या मनात काही असेल तर सांग बाई, तू लपवणार नाही, पण संकोच वाटत असेल तर बोल ग बाई मनातलं सगळं. काव्या मात्र म्हणते, नाही नाही काकू, तसं काही नाहीये, पण माझ्या मनात काही आलं तर मी बोलेल तुमच्याशी, नका काळजी करू. मानिनीताई ठीक आहे असं म्हणतात आणि निघून जातात. आता काव्याला आलंय टेन्शन. काव्या आता मानिनीताई गेल्यावर तिच्या पुस्तकांची आवरसावर करत असते, तेव्हा तिला तिचा आणि जीवाचा तो फोटो सापडतो ज्यामागे कविता लिहिलेली आहे. खरं तर आता काव्याला तो फोटो फाडून टाकावा असं वाटतंय, पण अचानक तिच्या भावना जागृत होतात. जीवाच्या बाबतीत असलेलं प्रेम आता तिचं अचानक उफाळून आलंय तो फोटो पाहिल्यामुळे, आणि आता तिला जीवाच्या आठवणी सतावतात. पण आता ती रागाने आणि द्वेषाने उठते आणि विचार करते की आता हे सगळं संपवायचं, आणि तो फोटो तिच्या कपाटात कपड्यांमध्ये कोंबून टाकते आणि वैतागून तिच्या जागेवर बसून जाते. आता पुढे काय होतं ते बघा. म्हणजे जे काय अपशकुन त्या गुरुजींनी सांगितलं त्या गोष्टीला सुरुवात झालीये असं म्हणायला हरकत नाहीये. आता इकडे बघा, हा युग गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि तिथे हॉलमध्ये जाऊन बस. युग बाप्पाचं दर्शन घेत असतो तेव्हा त्याला मोबाईलवर फोन येतो त्याच्या. आता तो फोन बघून इतका घाबरलेला असतो की प्रचंड आता त्याचे हातपाय थरथर कापायला लागतात. नंदिनी येते तेवढ्यात त्याच्यासाठी चहा का कॉफी समथिंग काहीतरी घेऊन. आता त्याच्या हातातून मोबाईल खाली पडतो. नंदिनी म्हणते, अरे युग काय झालं? अरे काय घाबरलास का? काय झालं, दचकलास का? युग म्हणतो, काही नाही ग वहिनी, तू अचानक समोर आलीस ना माझ्या म्हणून मी दचकलो. नंदिनी म्हणते, बरं बरं बस ना खाली, अरे बस, आणि हे घे चहा आणलाय बघ तुझ्यासाठी. युग तिच्या हातातनं चहा घेतो, पण चहा पिताना त्याचे हात थरथरत असतात. नंदिनी ते नोटीस करते आणि म्हणते, काय रे युग, अरे काय झालंय तुला, ठीक आहेस ना? आल्यापासून मी पाहतीये तू जरा बदलल्यासारखा वाटतोय मला, काही टेन्शन आहे का रे? युग म्हणतो, नाही अगं वहिनी, काहीच प्रॉब्लेम नाहीये, छे छे काहीतरीच, अगं तू एकदम अचानक आली ना म्हणून मी दचकलो ग जरा, दुसरं काही नाही. अगं वहिनी, कॉफी छान झालीये. आता नंदिनी म्हणते, अरे पण मी तर तुला चहा दिलाय. युग म्हणतो, अरे हो अगं सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं ते सांगायचं तुला, चुकून बोललो, छान झालाय बरं का वहिनी चहा. आता तेवढ्यात तिथे आपला जीवा येतो आणि म्हणतो, ए वांग्या, काय रे, काय छान झालं, काय रे, काय चाललंय तुमच्या दोघांचं? युग म्हणतो, अरे काही नाही. काय रे जीवा दादा, पार्थ दादा कुठे? जीवा म्हणतो, पार्थ दादा येतोय, अरे खालीच गेलाय. पण काय रे युग, तू लवकर कस काय उठला? आता नंदिनी जीवाला उत्तर देते त्या बाबतीत, उशिरा उठायला तो काय जीवा आहे का? काय बरोबर बोलते ना मी? जीवा म्हणतो, एक मिनिट, मी सगळ्यांच्या आधी उठतो, हिला झोपलेलं बघतो आणि पुन्हा झोपून जातो मी. अरे पण मीची बाजू घेऊ नको, मी तुझा मोठा भाऊ आहे वांग्या, माझ्याकडे बघ. युगशी तो बोलत असतो. नंदिनी म्हणते, वा रे वा, माझी का बाजू नाही घ्यायची त्यांनी? उगाच दमदाटी करून तुमची बाजू घ्यायला लावू नका तुम्ही, त्यापेक्षा माया लावा. जीवा म्हणतो, माया लावायची म्हणजे नेमकं काय करायचं? युग म्हणतो, अरे माया लावायची म्हणजे मी सांगू का? जसं नंदिनी वहिनीने मायेने मला चहा दिला तसं तू मला कॉफी दे. जीवा म्हणतो, चल तू मला कॉफी आणून दे, मी तुझा मोठा भाऊ आहे. त्यावर नंदिनी म्हणते, अच्छा पार्थ मोठे भाऊ आहेत तुमचे, त्यांना नाही कधी कॉफी करून दिली? पार्थ कसे साधे आहेत ना बिचारे, नाही हा लहान आहे म्हणून ह्याच्यावर बॉसगिरी करताय ना तुम्ही जीवा. नंदिनी असं बोलल्यानंतर लगेच जीवा म्हणतो, नंदिनी तू उगाच बॉसगिरी करू नकोस, उगाच मला ऍटिट्यूड दिला दिवसभर तुझ्या समोर. नंदिनी म्हणते, देऊ द्या ना मग ऍटिट्यूड, काय होतं, लहान भावांना सुद्धा ऍटिट्यूड द्यायची संधी द्या, काय हो युग भाऊजी, बरोबर ना? आता युग म्हणतो, हो बरोबर बरोबर वहिनी. आता जीवा म्हणतो, अरे त्याची काय बाजू घेतेस नंदिनी? नंदिनी म्हणते, मी घेणार त्याची बाजू, मी वहिनी आहे त्याची. जीवा म्हणतो, अरे अरे नंदिनी, हे बरोबर नाही, जा, मी तुझ्याशी बोलतच नाही. नंदिनी म्हणते, नका बोलू ना मग, तेवढीच डोक्याला जरा शांतता मिळेल. आता युग त्या दोघांचे भांडण मिटवत म्हणतो, अरे 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 थांबा, तुम्ही दोघं काय नवरा बायको सारखे भांडतायत? आता दोघेही लगेच शांत होऊन जातात बरं का. युग म्हणतो,
आत्ताचे जीवानंदिनी, आधीचे जीवानंदिनी, वा वा, फरक बराच आहे. प्रगती चांगली आहे तुम्हा दोघांची. आता दोघे थोडं ऑकवर्ड फील करतात. नंदिनी म्हणते, जीवा, आनंद निवासच्या गणपती विसर्जनासाठी लिस्ट काढलीये मी सामानाची, तुम्हाला पाठवलीये मी मोबाईलवर, घेऊन याल का सामान? जीवा म्हणतो, हो जातो लगेच. त्यावर जीवा आता युगला म्हणतो, अरे चल रे माझ्याबरोबर सामान आणायला. युग म्हणतो, नको रे दादा, माझा मूड नाहीये. जीवा म्हणतो, अरे माझ्यासोबत आलास की होईल ना तुझा मूड चांगला. त्यावर युग म्हणतो, नाही रे दादा, अरे खरंच माझा मूड नाहीये, मला नाही जावं वाटत रे बाहेर. जीवा म्हणतो, तू पण ना यार, खरोखर वांग्याच आहेस. म्हणजे त्याची नेहमीची जी सवय ना त्याला बोलायची, ते तो बोलतो गंमत म्हणून आणि निघून जातो. आता बघा युग आता आतमध्ये जाणार असतो त्याच्या रूम मध्ये, तेव्हा नंदिनी म्हणते, अहो भाऊजी, तुमचा मोबाईल राहिला इथे. आता युग इतक्या पटकन मोबाईल घेतो नंदिनीच्या हातातनं, जणू काही तो मोबाईल मध्ये काहीतरी लपवतोय. नंदिनीला ते जरा खटकतं, पण आता तिला काही समजायच्या आतच युग निघून जातो तिथून आणि पार्थ येतो. नंदिनी पार्थला विचारते, अरे पार्थ, तुम्ही आज उशीर केलात खाली यायला. आता हा पार्थ म्हणतो, हो ना, झोपायला उशीर झाला म्हणून उठायला उशीर झाला नंदिनी. मग आता नंदिनी म्हणते, तुम्हाला एक विचारू का, युगंधर खूप मूडी आहेत का? आता पार्थ म्हणतो, मूडी, अरे मूडच्या बाबतीत काव्याचा भाऊ येतो. तेवढ्यात आता तिकडनं मानिनी ताई येतात आणि म्हणतात, काय रे, काय चाललं, माझ्या सुनेच्या माघारी तिचे गाराणे करता का रे? पार्थ म्हणतो, घ्या, आल्या सासूबाई सुनेची बाजू घ्यायला. मानिनी ताई म्हणतात, मग घेणारच बाजू सुनेची, पण काय ग नंदिनी, जीवा कुठे गेलाय? मग नंदिनी म्हणते, ते सामान आणायला गेलेत, विसर्जनासाठी हवंय ना मला, ते सामान आणायला गेलेत. मग आता या मानिनी ताई म्हणतात, अरे फोन लाव रे जरा जीवाला पार्थ, मला जरा काम होतं बघ त्याच्याकडे. तेवढ्यात आता हा पार्थ फोन लावतो, तेव्हा जीवाचा फोन तिथेच असतो, कारण तो तिथेच रिंग वाजते. आणि मग या मानिनी ताई म्हणतात, काय वेंदळ आहे बाई पोरग, इथेच विसरला वाटतं फोन हा. मग मानिनी ताई म्हणतात, अरे काय आहे ना पार्थ, मोदक केले होते बघ मी, मोहित्यांच्या घरी नेऊन दे ना. नंतर नंदिनी म्हणते, अरे वा आई, आईकडे पाठवायला तुम्ही मोदक केलेत? मानिनी ताई म्हणतात, हो अगं, काव्याने पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या काल, म्हटलं आपण मोदक करावेत. आता मोदक तर करावेच लागतात ना प्रेक्षकांनो गणपतीमध्ये. असो, काव्या येते आणि म्हणते, आणा इकडे, मी घेऊन जाते आईकडे, खूप दिवस झाले आईला भेटलेली नाहीये मी, माझी भेट होऊन जाईल त्या निमित्ताने. पार्थ म्हणत असतो, हा चला चला आपण जाऊयात जोडीने. आता लगेच मानिनी ताई म्हणतात, झालं निघालं जोडीने, अरे काम आहेत रे बाबा घरात, तिला जाऊ दे ना, जरा ब्रेक मिळेल तिला अभ्यासापासनं. नंदिनी म्हणते, मी तुझ्यासाठी कॅब बुक करू का काव्या? मग पार्थ म्हणतो, नाही मी आहे ना, मी सोडतो. नाही, विसर्जन आहे, येताना गर्दी आहे. काव्या म्हणते, सोल्युशन आहे बरं का माझ्याकडे पार्थ देशमुख. नाही, माझ्या नंदिनीची वर्ल्ड फेमस स्कूटी आहे मोहित्यांच्या घरी, ती मी घेऊन येईल येताना. नंदिनी म्हणते, बरं जा लवकर, उशीर होईल. आता काव्या ते मोदक घेऊन निघते, तेव्हा पार्थ तिच्या मागे मागे करत असतो, मला येऊ द्या, हो डबा जड आहे वगैरे वगैरे. तर बघा, आता ही काव्या लगेच निघालेली पण दाखवली आहे. आणि रिक्षामध्ये जात असताना तिला अचानक दोन जोडपी दिसतात आणि एक मुलगा त्या मुलीला फूल देत असतो मोगऱ्याचं, जसं जीवा तिला द्यायचा. आता तिला असं धस्स होतं काळजामध्ये आणि विचार करते ती, अरे आज हे काय चाललंय, मला असं का जीवाच्या बद्दल सगळं आठवतंय, गुरुजींनी सांगितल्यापासून मला असं काय व्हायला लागलंय, नको बाबा असं नको व्हायला. आता काव्या त्यातला एक मोदक काढते आणि खाते, तिला असं वाटतं म्हणून तरी विसरेल ती या गोष्टी. इकडे पार्थ काव्यासाठी प्रार्थना करत असतो गणपती बाप्पाकडे. गणपती बाप्पाला तो आधी म्हणतो, बाप्पा तुम्ही आज जाणार, तुम्ही चैतन्य आनंद सगळं घेऊन आलात, पण तुम्ही गेल्यावर आम्हाला चैन नाही पडणार. बाप्पा तुझ्याकडे एकच मागतो, बाप्पा तुझ्याकडे एक रिक्वेस्ट आहे, एक नातं आहे, एवढं घट्ट कर की ते कधी तुटलंच नाही पाहिजे. मी कुठल्या नात्याबद्दल बोलतोय कळतंय ना तुला बाप्पा, माझ्या आणि काव्याच्या नात्याबद्दल. ए बाप्पा तू चाललायस, माझं मन भरून आलंय, पण तू पुन्हा येशील याची खात्रीच आहे मला. पण माणसाचं आणि नात्याचं तसं नसतं ना रे बाप्पा, ते आपल्या आयुष्यातून निघून गेले की नाही रे येत पुन्हा. तू काहीतरी कर ना, काव्याला माझ्या आयुष्यातून जाऊच नको देऊस. हे बाप्पा जाताना माझ्या आणि काव्याच्या नात्याला जरा आशीर्वाद देऊन जा की. आता तेवढ्यात मोठ्याने आवाज येतो, तथा असतो, आणि तो आवाज असतो मानिनी ताईंचा. पार्थ आता मागे वळून बघतो, तेव्हा ह्या अशा हात वर करून त्याला आशीर्वाद देत असतात. पार्थ म्हणतो, ए आई, तू माझं आणि बाप्पाचं बोलणं चोरून ऐकत होतीस का? तू खरंच बोलणं ऐकलंस? मानिनी ताई म्हणतात, अरे बाबा हो, नाही म्हणजे तसं मी तुझं आणि बाप्पाचं चोरून बोलणं नाही ऐकलं, तसं ऐकू पण नाही म्हणा.
मानिनीताई असं म्हणल्यावर पार्थ म्हणतो, हा बरोबर आहे म्हणा तुझं, पण मग तू तथास्तु का म्हणालीस? मानिनीताई म्हणतात, अरे इथे येईपर्यंत ते शेवटचं जरा थोडं ऐकू आलं बघ. मानिनीताईंनी असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो, थोडं म्हणजे काय ऐकलंस तू आई? मानिनीताई म्हणतात, अरे किती प्रश्न विचारतो रे पार्थ. अरे शेवटचं ऐकलं बाबा मी, एवढं काय? तू असं विचारतोय मला की जसं काही तुझं आणि तुझ्या बायकोमधलं काही बोलणं ऐकलं मी. काय रे, काय म्हणत होतास बाप्पाला? की बाप्पा तुला आणि काव्याला आशीर्वाद देतील 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 बाबा, वरद हस्त ठेवतील तुमच्या दोघांच्या डोक्यावर. काय बाई, पाय कसं लाजलंय माझं पोरग. हा पार्थ आता लाजतो. त्या मानिनीताई असं बोलत असताना मग मानिनीताई म्हणतात, काय रे पार्थ, अरे बाबा प्रेमाभिमात पडला का काय काव्याच्या? पार्थ म्हणतो, नाही ग आई, अजून मैत्रीवरच गाडी अडकली आहे. मग मानिनीताई म्हणतात, छे काय रे तुझं, अजून तिथेच गाडी अडकायला एवढं काय झालंय, कोणतं ट्रॅफिक लागलंय तुला? पार्थ हसायला लागतो. मानिनीताई म्हणतात, हसतो काय, अरे गाडी जरा पटापटा पळवा, प्रेमात पडा की रे. पार्थ आता पुन्हा लाजतो आणि म्हणतो, अगं आई, आम्ही ते दुर्घटना से देर भली सिरियसली घेतलंय ग, आमच्या नात्यामध्ये ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून सेफ चालतोय. मानिनीताई म्हणतात, ये बाबांनो, गाडी एवढी सेफली चालू नका की हळूहळू करत नात्याचा कंटाळा येईल. जरा माझा आणि विक्रमचा आदर्श घ्या, आम्ही दोघं कसे भस्कन प्रेमात पडलो. आता पार्थ म्हणतो, ये आई, तुमच्यासारखं भस्कन प्रेमात पडणं आम्हाला नाही जमणार, आमचं जरा वेगळं आहे. मग आता मानिनीताई म्हणतात, बरं बाबा जा, तुमच्या पद्धतीने पुढे जा. आता असं म्हणून त्या मानिनीताई पार्थला जा जा म्हणजे जाच म्हणतात, तर तो खरंच निघून जातो. असो, आता पार्थ गेल्यानंतर ही नंदिनी येते आणि म्हणते, अहो आई, माझ्या आईचा फोन आहे तुमच्यासाठी, ते मोदकासाठी आई माझी थँक्यू. मानिनीताई त्या शारदाताई म्हणजे या नंदिनीच्या आईशी बोलायला म्हणून बाजूला जातात. पण आता नंदिनीला टेन्शन आलंय की ही काव्या तर मोदक जाऊन देऊन पण आली आईकडे, पण अजून जीवांचा पत्ता नाहीये. जीवा सामान आणायला गेले का गेले कुठे? आता इकडे ना प्रेक्षकांनो, सगळ्यात बेस्ट सीन बघणार आहात तुम्ही आजच्या मालिकेचा. जीवा आणि काव्या या दोघांमधला संवाद त्यांनी इथे आपल्याला दाखवलाय. आता जीवाच्या गाडीमधलं पेट्रोल संपलंय नेहमीप्रमाणे, म्हणजे आधी पण त्याच्या गाडीतलं पेट्रोल असं संपायचं बरं का, आणि आता तो गाडी असा ओढत ओढत चाललेला असतो रस्त्याने आणि विचार करत असतो, काय यार, आजच गाडीतलं पेट्रोल संपायला हवं होतं. किती फजिती होते यार माझी. आधीच एक तर ती चकाचक बाई माझी वाट बघत असेल, कुठे गेलाय पेट्रोल पंप कोणाच ठाऊक. ही चकाचक बाई जीव घेईल आता माझा, कटकट करेल ती माझ्या मागे. अरे यार, मला वेळेत पोहोचायला हवं यार. आता तो गाडी लोटतोय आणि त्याला दम लागलाय. त्याला वाटतं कोणाची तरी मदत घ्यावी. समोरच काव्या असते. आता तो जोरात आवाज देतो, एक्सक्यूज मी. आणि ती जेव्हा मागे वळते तेव्हा जीवाला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, तू इथे? काव्या म्हणते, तू इथे? आता दोघेही जण एकमेकांना बघतात आणि एकमेकांशी बोलायला लागतात. पण दोघांमध्ये सुरुवातीला खूप वाद होतो. काव्या म्हणते, तू इथे काय करतोयस रे? तू काय माझा पाठलाग करतोयस का? आता जीवा म्हणतोय, तोंडाला येईल ते काय बोलतेस काव्या? अगं पेट्रोल संपलंय माझ्या गाडीतलं, मोबाईल घरी विसरलोय मी, कोणाची मदत घेता येईल का ते बघत होतो मी. काव्या म्हणते, तुला चांगल्या स्टोऱ्या बनवता येतात हं जीवा, तुझ्या स्टोऱ्यांना मी भुलेल असं समजू नकोस. जीवा म्हणतो, हॅलो, तुला स्टोऱ्या ऐकवण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाहीये. माझं गाडीतलं पेट्रोल खरंच संपलंय, हवं तर चेक कर, मोबाईल पण विसरलोय मी कोणाची मदत मिळते का ते बघत होतो. माझं नशीब एवढं खराब की ज्याच्याकडे मदत मागायला गेलो ती तू निघाली. त्यावर काव्या जीवाला भांडतच म्हणते, नेमकी मी निघाले का मी निघाले म्हणून तू माझ्याकडे मदत मागतोयस? जीवा म्हणतो, मला काय माहिती तू इथून जाणार आहेस, मी कसं काय ओळखेल? नाही, मला जरा जरी डाऊट आला असं ना काव्या की तू आहेस, तर माझी वाट बदलली असती. मी ऑलरेडी मूर्खपणा करून झालाय माझा, आता चुकूनही मला त्या चुकीच्या वाटेवर जायचं नाहीये. जीवा जेव्हा असं बोलतो तेव्हा ते काव्याच्या जिवारी जरा अतिच लागतं. ती म्हणली, काय रे जीवा, काय बोललास तू? आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा माझ्याकडे येणाऱ्या वाटेवर तू मूर्खपणा केलास? त्यावर जीवा म्हणतो, हो खरंय ते. काव्या चिडून म्हणते, आर यू सिरियस जीवा? जीवा म्हणतो, हो आय एम सिरियस. आणि मग जरा शांत होतो आणि म्हणतो, हे बघ काव्या, आता हे सगळं विसर आणि सोड आता. काव्या आता लगेच म्हणते, सोडलंय मी केव्हाच, कधीच सोडलंय. अरे तू मला आणि मी तुला सोडलंय रे जीवा, कधीच सोडलंय. कसं असतं ना जीवा, हातातली अंगठी काढून टाकली ना तरी त्या हातातल्या अंगठीचा व्रण आणि त्या अंगठीची सवय अशी जात नसते. जीवा तिचं उत्तर ऐकून जरा हेलावून जातो. काव्या म्हणते, तू आणि मी आपण एकाच घरात जातोय
तरी सुद्धा तुझ्याशी न बोलणं, तुझ्याकडे न बघणं, जीवा म्हणतो कठीण जाते ना तुला? काव्या म्हणते अजिबात नाही. अरे प्रश्न आयुष्यात सगळं कठीण जातंय की नाही हा नाहीच आहे रे, पण देवाने आपल्याला जो चॉईस दिला ना त्याचा प्रश्न आहे. कसं आहे ना जीवा, तुझ्याबद्दल मला आता प्रेम, माया, राग, चीड, रुसवा काहीच वाटत नाही रे. हो, पण एक गोष्ट सांगते, आपण एकत्र होतो तो काळ माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ होता. काय दिवस होते ते, खरंच. पण आता काय वेळ आली आहे. आता काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा जीवा तिच्याकडे बघतच राहतो. काव्या म्हणते मी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करते, पण तो आनंद मला कशातच सापडत नाही. ते सगळं मी मिस करते. नाही, ते आनंदी राहणं, खुश राहणं आणि तेच सगळं सगळं मिस करते. म्हणून माझा आनंद बाकी कुठल्या तरी गोष्टीत शोधत असते मी, एवढंच. काय आहे ना जीवा, बऱ्याच गोष्टीमध्ये मन रमवायचा प्रयत्न करते मी, पण मला तो आनंद काही केल्या मिळत नाही. ज्या माणसामुळे एकेकाळी आनंद मिळायचा त्या माणसामध्ये मनच रमत नाहीये माझं. असो, तू जा रे, जा इथून. जीवा म्हणतो जा काय जा. काव्या म्हणते तुला कळत नाहीये का? जा म्हणलं ना जा. अरे तुला कळलं ना, मदतीसाठी निवडलेला हात माझा आहे. कशाला उगाच थांबतोयस आणि नाटकं करतोयस? जीवा म्हणतो तू बिंडोकेस का ग काव्या? तुला कळत नाहीये का मी काय सांगतोय? की माझ्या बाईक मधलं पेट्रोल संपलं, नाईलाजाने मी इथे थांबलोय म्हणून. त्यावर काव्या म्हणते अरे पेट्रोल तर तेव्हाही तुझ्या गाडीत नसायचं रे. एवढ्या मोठ्या घरातला मुलगा पण कधीच गाडीत पेट्रोल नसायचं तुझ्या. असो. त्यावरती जीवा म्हणतो अच्छा, आली तू मोठी कलेक्टर, सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात राहतात ना. नाही, तुझ्याकडेही स्कूटर आहे, त्याच्याकडे पेट्रोल सुद्धा आहे. ते जर स्कूटर चालू आहे तर तू इथे कशाला थांबली आहेस माझ्याशी वाद घालायला? त्यावर काव्या म्हणते मला काही तुझ्याशी वाद घालण्यात इंटरेस्ट नाही आहे जीवा. जसं तू थांबलायस तसं माझंही इथे थांबण्याचं काहीतरी कारण आहे. जीवा म्हणतो काय झालं, काय कारण आहे? काव्या म्हणते मी कशाला तुला सांगू. जीवा म्हणतो अच्छा, म्हणजे मुद्दाम तू माझ्याशी वाद घालायलाच थांबली आहेस ना? काव्या म्हणते नाही, मी तुझ्याशी वाद घालायला थांबलेली नाहीये. मी कुठल्या तरी कारणामुळे थांबली इथे जीवा. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये आणि इंटरेस्ट पण नाहीये. माझा खूप वेळ तू वाया घालवलायस, तू जा. जीवा आता तिच्याकडे बघायला लागतो. आता ती तिची ओढणी त्या गाडीच्या डिक्कीतनं काढत असते बाहेर. तिची ओढणी अडकली आहे गाडीच्या डिक्कीत. आता सुरुवातीला तुम्हालाही असं वाटलं असेल की ही ती ओढणी पटकन डिक्की उघडून का काढत नाहीये, तर एक गडबड झालीये. आता काय ती ऐका. जीवा आता तिला बघतो की हिची ओढणी अडकली आहे. तो तिला म्हणतो अगं तुझी ओढणी अडकली आहे ना, मग माझ्यावरचा राग का काढतेस ओढणीवर? डिक्की उघड आणि काढ ना ती ओढणी. काव्या म्हणते डोकं चालव जरा जीवा. डिक्की ओपन करायला तुला इथे चावी दिसतेय का? जीवा आता इकडे तिकडे बघतो, त्याला गाडीला किल्ली दिसतच नाही. तो म्हणतो कुठे ठेवलीयस तू किल्ली? त्यावरती काव्या म्हणते मी सामान ठेवायला डिक्की ओपन केली आणि गडबडीमध्ये किल्ली त्या डिक्कीतच राहिली. आता जीवा म्हणतो ओ, ती किल्ली डिक्कीत अडकली म्हणून तू थांबली आहेस होय इथे? अच्छा, आपण दोघेही अडकलोयच आहे म्हणा इथे पण. आणि आता एकदम तो असं बोलणार तेवढ्यात काव्या त्याच्याकडे बघते. आता जीवा म्हणतो अगं तू अशी किती वेळ अडकून राहणार आहेस इथे काव्या? हे बघ रस्ता वाहता आहे जरा, पण तू आता चल, म्हणजे घरी जायला हवंस तू लवकर. काव्या म्हणते अरे पण ही डिक्की उघडत नाही तोपर्यंत मी इथून कशी जाऊ? त्यावर जीवा म्हणतो तू बाजूला सरक, मी तुझी मदत करतो. काव्या चिडते आणि म्हणते काय होतं रे तुला जीवा? मधनं चांगुलपणाचे झटके येतात का तुला? मला नकोय तुझी मदत. जीवा तिच्यावर चिडतो आणि म्हणतो झालं, हे असं असतं, चांगुलपणा दाखवायला जा तर लोक अशी ऍटिट्यूड देतात. आता काव्या म्हणते हो देईल मी तुला ऍटिट्यूड, कारण मला तुझ्याकडनं कुठल्याही प्रकारची मदत नकोय. जीवा म्हणतो ठीक आहे नको घेऊस, मी काही जबरदस्ती नाही करत आहे तुला माझ्याकडनं मदत घे म्हणून. हे असं करतेस तू काव्या? मला वाटलं नव्हतं तू अशी अजून सुद्धा. माणसाचा स्वभाव बदलत जातो असं ऐकलं होतं मी, पण तू मात्र त्याला अपवाद आहेस. काय ग काव्या, स्वतःच्या बहिणीकडनं काही शिकली नाहीस? बघ जरा किती समजूतदार आहे नंदिनी. समोरच्याचा राग जरी आला ना तरी शांतपणे बोलते ती समोरच्याशी. त्यावरती काव्या म्हणते हो खरे जीवा, अरे चांगलाच प्रेमात पडलायस माझ्या बहिणीच्या. आता दोघेही एकमेकांकडे अतिशय आश्चर्याने बघायला लागतात. प्रेक्षकांना भयंकर आहे बाबा हे सगळं, डोक्याच्या वर आहे बाबा आपल्या मामला. असो, आता हा एपिसोड इथे संपवून टाकला त्यांनी, पण सुंदर आणि सुरेख होता आजचा एपिसोड, यात काही शंका नाहीये. लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आय नो माझे एपिसोड उशिरा येतात पण थेट आणि सॉलिड असतात की नाही, मग नक्की लाईक करा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येत्या सोमवार मंगळवारपासून आपल्याला नवीन मालिकेचा रिव्ह्यू सुरू करायचा आहे आपल्या या चॅनलवर. आणि आपल्या लाडक्या शशांकचा रिव्ह्यू म्हणजे शशांकची मालिका येणार आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि आपल्या ह्याच चॅनलवर तुम्हाला मी त्या मालिकेचा रिव्ह्यू देणार आहे, कारण आपली लाडकी अप्पू सुद्धा आपल्या या चॅनलवर आहे की नाही म्हणून. तर बघा, इथे हा एपिसोड संपलाय आणि आता पुढच्या प्रोमोत काय दाखवलंय. पुढच्या प्रोमोमध्ये ही काव्या जीवाला म्हणते मूव्ह ऑन होणं काही अवघड नव्हतं माझ्यासाठी. आता जीवा म्हणतो हो माझ्यासाठी पण अवघड नव्हतं, बरं झालं आपल्यात काही झालं नाही, नाहीतर आपलाही 2 महिन्याच्या आत डिवोर्स झाला असता. आता काव्या म्हणते काय आपलाही म्हणजे. आता जीवा एकदम घाबरतो, त्याला सत्य सांगायचं नाहीये काव्याला. तर पुढे बघा, आता नंदिनी काव्याला म्हणते काय ग काव्या काय झालं तुला, बरी आहेस ना. काव्याचा चेहरा उतरलेला असतो. काव्या म्हणते ताई सगळं ठीक होईल ना ग. नंदिनी म्हणते काय गो काय ठीक व्हायचंय. आता पुढे काय काय ट्विस्ट आणि टर्न येणार ते बघत राहा मंडळी. बहुतेक मला असं डाऊट आलाय की काव्या आणि जीवाचं बोलणं कोणीतरी रेकॉर्ड केलं असावं. आय थिंक सो. बघूयात आता काय काय होतं. हा माझा अंदाज आहे बरं का, असं काही दाखवलं नाहीये मालिकेत. तर काय होते पुढे ते बघू. इंटरेस्टिंग ट्विस्ट आणि टर्न आहेत, त्यामुळे बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. उद्या भेटूयात नव्या रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.